सध्या महायुतीमध्ये अजित पवार यांचा गट नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगू लागतेय। कारण काल काही पालकमंत्री पदांची घोषणा झाली, परंतु रायगड, नाशिक, नगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मात्र पालकमंत्री पदांची घोषणा करण्यात आलेली नाही। अनेक मुद्द्यांवरनं सत्ताधारी अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये घडतंय काय याची चर्चा रंगतेय। अधिक माहिती देण्यासाठी राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, या काही विशिष्ट जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्याप घोषित का करण्यात आलेले नाहीयेत आणि नाराजी नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर नसल्याचं कळतंय? ज्ञानदा, पाहतो आपण महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट आहे। मात्र कुठेतरी अजित पवार गट जो आहे तो नाराज होताना पाहायला मिळतोय। काल पालकमंत्री पदाची घोषणा झालेली आहे। 12 जिल्ह्याचे पालकमंत्री पद जे आहे ते अजित पवार गटाला मिळालेलं आहे। मात्र तरीही नाराजी पाहायला मिळते, कारण अजित पवारांना पुणे जरी मिळालं असलं तरी त्यांची सातत्याने मागणी होती ती रायगडवरती होती। कारण पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जे आहे ते सुनील तटकरे आहे आणि आदित्य तटकरेंसाठी त्यांनी रायगड किंवा रत्नागिरी मागितलं होतं। मात्र दोन्हीपैकी निर्णय न होता ते उदय सामंत यांच्याकडे कायम ठेवलेलं आहे। दुसरं, राष्ट्रवादीमध्ये भुजबळ हे वरिष्ठ मंत्री आहेत, मात्र त्यांना सुद्धा नाशिकचं मंत्रिपद हवं होतं, ते सुद्धा देण्यात आलेलं नाही। शिंदे गटातून दादाजी भुसे यांच्याकडे जे आहे ते कायम ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे सातारा आणि अहमदनगर, जिथं अजित पवार गटाची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या ठिकाणची पालकमंत्रीपद मिळाव्यासाठी अजित पवार गट हा नेहमी आग्रही होता, मात्र ती देण्यात आलेली नाही। त्यामुळे कुठेतरी मंत्र्यांमध्ये नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। जसा हा एक मुद्दा आहे, तशा अनेक मुद्द्यावरून सुद्धा नाराजी पाहायला मिळते। त्यामुळे दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की काही लोकसभेच्या आढावा बैठका होतात, मात्र शिवसेना आणि भाजपच्याच नेत्यांना उपस्थित केलं जातं। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कुठल्या प्रकारची माहिती दिली जात नाही, त्यावरून सुद्धा नाराजी आहे। कारण रविवारी सुद्धा रात्री लोकसभा आढावा बैठक पार पडली, याला भाजपचे नेते आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उपस्थित होते, मात्र अजित पवार गटाला कोणीही निमंत्रित केलेलं नव्हतं। आणि ज्यावेळी ही नाराजी व्यक्त केली त्यावेळेस शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी फोन करून जी आहे ती दिलगिरी व्यक्त केली। त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे। सरकारमध्ये अनेक निर्णय होतात, मात्र शिवसेना आणि भाजपच जे आहे ते केंद्रभागी असते। अजित पवार गट जो आहे त्याला विचारलं जात नाही, अशा प्रकारची एक नाराजी आहे ती या सगळ्या मंत्र्यांमध्ये जी आहे ती पाहायला मिळते। त्याचसोबत आपण पाहिलं की पालकमंत्री पदावरून झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की लोकसभेच्या आढावा बैठकीला सुद्धा निमंत्रित केलेलं नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या काही फाईल्स आहेत, मात्र त्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे अडकून ठेवलेल्या आहेत। त्या फाईल जे आहे ते क्लिअर केलेलं नाही, त्यामुळे कुठेतरी याही मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। मागच्या सरकारमध्ये पाहिलेलं आहे की अजित पवार आमची कोंडी करतात असं शिंदे गटाचे अनेक मंत्री म्हणतात, मात्र आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री जे आहेत ते सांगू लागलेले आहेत की कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडून आमची कोंडी होऊ लागलेली आहे। त्यामुळे तो एक नाराजी वेगवेगळे पक्ष सध्या महायुतीमध्ये एकत्र आहेत। 3 महिने झालेले आहेत, एक नवा साथीदार आधीच्या 2 पक्षांना मिळून, परंतु नाराजी काही मुद्द्यांवरनं स्ट्रॉंगली कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि म्हणूनच काही जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा प्रश्नही अजून सुटलेला नाही असं कळतंय। राजू, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।